OS न्यूज, प्रवास सत्याचा। आयोजित केलेला आहे। या मोर्चाचं कारण असं आहे, कोविडच्या काळामध्ये कोविडच्या अगोदर साईबाबा संस्थांचे जे 4 गेट होते ते भक्तांना आणि ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी खुले होते। कोविडच्या नंतर त्यांनी ते बंद केले। ते पूर्ववत चालू करण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे। यासाठी शिर्डी ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे, गणपती आहे, शनी मंदिर आहे, महादेव मंदिर आहे। या मंदिराला जाण्या येण्यासाठी लोकांना अटकाव होतो आणि भक्त एकदा पेडपात घेऊन आल्यानंतर तो बाहेर गेल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा आत येण्याचा मज्जाव केला जातो आणि त्यामुळं साईबाबा संस्थांच्या देणगी काउंटरवर परिणाम झालेला आहे। भक्तांना इथं साईबाबांचं नामस्मरण करायचं असतं, सत्यनारायण पूजा करायची असते, मंदिरामध्ये मोकळं इथं बाबांचा जप करायचा असतो। या सगळ्या गोष्टी प्रशासनाने बंद केलेल्या आहे। प्रशासन त्यांच्या मनमानी कारभार करत आहे। या कारभाराच्या विरोधात आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे। कोविड काळामध्ये शिर्डीमध्ये सगळं मंदिर गेट वगैरे बंद केलं होतं, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यानंतर सर्व मंदिर खुले केले। फक्त बंधन शिर्डीच्याच मंदिरात का? आम्ही काय त्यांच्यावरती अन्याय केला आहे? शिर्डीचं मंदिर सर्व गेट बंद आहेत। पूर्वीप्रमाणे कोविड काळाच्या पूर्वीच्या प्रमाणे मंदिर परिसरात मंदिरात सर्व भक्तांना 4 गेटनी येण्या जाण्यासाठी परवानगी द्यावी। मंदिरामध्ये पूर्वी प्रसाद हार नारळ कोविड काळापासून बंद केलं, ते सुद्धा चालू करावं। त्यामुळे सगळ्यांचा व्यवसाय वृद्धी वाढेल। आज प्रसादाला बंदी आहे, सगळीकडे प्रसादाला परवानगी आहे। सगळ्या भारतामध्ये नारळ हार फूल प्रसादाला परवानगी। बाबांच्या काळामध्ये सर्व पूजा अर्चन नारळ चढवल्याशिवाय होत नव्हतं, परंतु साईबाबा संस्थांच्या मनमानी कारभाराने आमचा शिर्डीचा पूर्णतः व्यवसाय ठप्प करून टाकला आहे। सगळं शिर्डीमध्ये काही सर्वच लुटारू नाही आहेत। एखाद्याने जास्त पैसे घेतले म्हणून काही लगेच सगळ्या दुकानदारावरती अन्याय करायचा, हे फार मोठा खूप मोठा अन्याय आमच्या दुकानदारावरती आहे। आमचं इतकंच म्हणणं आहे की पूर्वीप्रमाणे जे शिर्डीचे दिवस अत्यंत सुखीचे होते ते पुन्हा आम्हाला आणून द्यावेत व पूर्वीप्रमाणे सर्व निर्बंध उठवावे, ही सर्व दुकानदारांची मागणी आहे। कोविडच्या कालखंडामध्ये साईबाबा संस्थांनी जे निर्णय घेतले, कोविडच्या कालखंडामध्ये नागरिकांनी ते मान्य केले। इथल्या स्थानिक पुत्रांना पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज उठून गावात यावं लागतं। 40,000 लोकसंख्येचं गाव आहे, गोरगरीब लोक हातावर पोट भरणारे आहेत। संस्थांनी जे कोविडचे निर्णय घेतले तेच तसे गावावर निर्बंध लागू ठेवले। आमचं या निमित्तानं तुमच्या माध्यमातून हेच सांगणं आहे का पूर्वीरत 4 गेट खुले करणे आणि भक्तांना तसेच इथल्या स्थानिक ग्रामस्थांना एकच न्याय दिला जावा, हीच आपल्या या तुमच्या माध्यमातून मागणी आहे आमची। आज शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डीच्या व्यापाऱ्यांच्या वतीने साईबाबा मंदिराचे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर हे 4ही गेट कोरोना काळ महामारीपासून बंद ठेवलेले आहे। यामधून साई भक्तांना आत जाऊ दिले जात नाही, काही गेटमधून बाहेर जाऊ दिलं जातं, परंतु साई भक्तांना जेव्हा शनी महादेव आणि गणपती मंदिर असेल, नंददीप असेल, दत्त मंदिर असेल किंवा ध्यान मंदिर असेल, गुरुस्थान असेल, या ठिकाणी लोकांची भावना असते की आपण जाऊन प्रदक्षिणा केली पाहिजे, परिक्रमा केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी जाऊन आता श्रावण महिना आहे तर भक्तांना वाटतं की शिवशंकराच्या मंदिरात आपण जाऊन बसलं पाहिजे। परंतु साईबाबा संस्थांच्या चुकीच्या धोरणामुळे साई भक्तांना आणि ग्रामस्थांना मंदिरामध्ये सहजासहजी जात येत नाही। जर आपल्याला महादेव मंदिरात जायचं असेल किंवा गुरुस्थानात जायचं असेल तर संपूर्ण 2 किलोमीटरची दर्शन रांग ओलांडून आपल्याला जावं लागतं। एक तर साई भक्त 3 तास दर्शन रांगेत उभा राहून थकलेला असतो, पुन्हा त्याला जर चुकून तो बाहेर पडला तर त्याला या मंदिराचं दर्शन होत नाही। शिर्डीमध्ये 2 दिवस साई भक्त थांबतो, तो कधी ध्यान मंदिरात जाऊन बसतो, कधी दत्त मंदिरात जाऊन दत्ताची आराधना करतो, कधी शिवशंकराची आराधना करतो, कधी गुरुस्थानाला परिक्रमा करतो। आणि साईचर्याचा सुद्धा उल्लेख आहे की शुक्रवारी गेलं पाहिजे, गुरुस्थानामध्ये धूप जाळला पाहिजे, परंतु साईबाबा संस्थांना या गोष्टींची माहितीच नाही, या प्रथा परंपरा माहिती नाही, म्हणून त्यांनी साई भक्तांना फक्त एकदा दर्शन आल्यानंतर मध्ये येऊन दिलं जात नाही। आमचा त्याला सक्त विरोध आहे आणि 4 गेट खुले करावे
यासाठी आज हा व्यापारी आणि ग्रामस्थांनी भव्य असा मोर्चा आयोजित केला होता. आता जर आम्ही साईबाबा संस्थांना सांगितलं की जर 15 दिवसात आपण निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी साईबाबा संस्थांवर असेल. शहरातून मुख्यत्वे शिर्डी शहरातील व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 4ही गेट खुले करण्यासंदर्भात आज आम्ही कार्यकारी अधिकारी साहेब यांना मोठ्या मोर्चाद्वारे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं 4ही गेट सुरू व्हावे ही आमची पहिल्यापासूनची मागणी ग्रामस्थांची आहे. याच्या मागे 2 कारणं आहेत. एक तर अर्थकारण तर सुधारलंच पाहिजे, त्याचबरोबर साई भक्तांना होणारा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे. खरं तर आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आहोत, हे साईबाबांना केंद्रस्थानी मानतो, कारण साई भक्त आहेत म्हणून आज ठिकाणी आम्ही आहोत अशी आमची धारणा आहे. त्याच्यामुळं साईबाबा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची त्रास या ठिकाणी साईभक्तांना झाला नाही पाहिजे अशी आमची धारणा आहे. त्याच अनुषंगानं आम्ही 4ही गेट खुले करावेत यासाठी, कारण मुक्त संचार झाला पाहिजे. या ठिकाणी गुरुस्थान आहे, 3 आमचे ग्रामदैवत आहे, ध्यान मंदिर आहे, त्याचबरोबर नंदादीप आहे, अशा अनेक पवित्र ठिकाणं बाबांचे मंदिर परिसर असल्यामुळं जाण्या येण्यासाठी साई भक्तांना ते खुली करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडला, तुमच्या माहिती अधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा, माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी ज्या अनुषंगानं या ठिकाणी अर्ज करून साईबाबा संस्थांचं लाखो आणि करोडो रुपयांचं नुकसान केलं आहे त्याचा ऑडिट आणि त्याची चौकशी समिती या ठिकाणी नेमली पाहिजे अशी देखील एक मागणी या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांची आहे. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.